क्वेश्चन नंबर 1 मधला डी बघणार आहे. डी म्हणजे काय? डी मध्ये काय विचारलंय? डेकॉय क्रॉप वर्सेस ट्रॅप क्रॉप. क्लिअर? डेकॉय क्रॉप आणि ट्रॅप क्रॉप. अगेन तुमचा सेम प्रश्न, दीदी डेकॉय क्रॉप आणि ट्रॅप क्रॉप तर एकच आहे ना? तर ही कॉन्सेप्टच मुळात वेगळी आहे. वरवर जरी दोघ जण एकत्र दिसत असले, एकच काम करत असले, तरीही त्यांचा मोटो वेगवेगळा, त्यांचा फोकस वेगवेगळा आणि ऍक्च्युली डेकॉय क्रॉप आणि ट्रॅप क्रॉप हेही वेगळे आहेत. वरवर जरी सेम दिसत असले तरीही. मी तुम्हाला मगाशीच म्हणले की यूपीएससी बरोबर अशा ट्रॅप मध्ये क्वेश्चन्स क्रिएट करते की तो ट्रॅप वाटावा आणि तुम्ही त्यामध्ये अडकावं. पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. ज्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहे त्यांना आन्सर रायटिंग व्यवस्थित होते, म्हणजे करता येते आणि मजबूत आन्सर रायटिंग करून घेऊ आपण. तुम्ही काही काळजी करू नका. कारण आपण काय करणार आहेत मुलांना, आपण 2024 पासून ते 2014 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 20 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 20 प्रश्न आहेत. सो 20 ते 25 प्रश्न आहेत. म्हणजे आरामात 200 ते 250 प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाते. 250 प्रश्न काय जोक झाला का सांगा बरं? आणि आपल्याला माहिती आहे की ऍग्रिकल्चरचे सगळे प्रश्न रिपीट येतात बऱ्यापैकी. 200 ते 300 मार्कांचे प्रश्न सहज रिपीट येतात यूपीएससीला आणि एमपीएससीला तर येणारच येणार आहे. त्याच्यामुळे याच्यात घाबरण्यासारखी कोणतीच गोष्ट नाहीये. क्लिअर? बघा, डी क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. डेकॉय क्रॉप व्हर्सेस ट्रॅप क्रॉप. आता व्हर्सेस असल्यामुळे इथं अगेन आपल्याला काय शो करायचंय? यांच्या दोघांमधला डिफरन्स शो करायचा आहे. सगळ्यात आधी डेकॉय क्रॉप म्हणजे काय हे समजून घ्या. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला डेकॉय क्रॉप आणि ट्रॅप क्रॉपची काय लिहायची? डेफिनेशन लिहायची आहे. क्लिअर? सो बघा, क्रॉप दॅट डिस्ट्रॅक्ट ऑर डायव्हर्ट पेस्ट पॅथोजन away from the main crop, often by providing alternative food source or habitat. ओके, डेकॉय क्रॉप म्हणजे काय? ही तुमची मेन फील्ड आहे. याच्यामध्ये तुमचं मेन क्रॉप ग्रो केलंय तुम्ही आणि त्याच्या सभोवती तुम्ही काय लावताय? डेकॉय क्रॉप लावताय. त्याच्या सभोवती तुम्ही डेकॉय क्रॉप काय लावताय? इथे प्लांट करताय. म्हणजे ज्या वेळेला इन्सेक्ट येतील, पेस्ट पॅथोजन अटॅक होईल, तेव्हा सगळ्यात आधी अटॅक कशावर होईल? यांच्यावर होईल. कारण अशा पद्धतीने यांना डेकॉय क्रॉपला म्हणजे त्यांची व्हरायटीच अशी असते किंवा त्यांचा सुगंधच असा असतो की ऑटोमॅटिक यांच्याकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात. याच्यावरतीच पेस्ट येतो आणि हे एक अल्टरनेट फूडचं काम करतं. इन्सेक्टच्या अल्टरनेट फूडचं काम करतं डेकॉय क्रॉप. त्याच्यामुळे काय होतं? या मेन क्रॉप कडे त्या कीटकांचं लक्षच अट्रॅक्ट होत नाही. मग मेन क्रॉप काय राहतं? इथे सिक्युअर राहतं. मेन क्रॉप इथं सिक्युअर राहतं आणि कीटकांना अल्टरनेट फूड प्रोव्हाइड होतं. अल्टरनेटिव्ह, या फूडला अल्टरनेटिव्ह हे डेकॉय क्रॉप आहे. दॅट्स इट. कॉन्सेप्ट क्लिअर झाली डेकॉय क्रॉपची तुमची. आता बघा, ट्रॅप क्रॉप म्हणजे काय? ट्रॅप क्रॉप म्हणजे काय? सापळा. ट्रॅप म्हणजे काय? सापळा. आमिष दाखवतो आपण कीटकांना. ट्रॅप क्रॉप दॅट अट्रॅक्ट अँड रिटेन पेस्ट or pathogen often with the intention of controlling them through the targeted management practices. Okay, so विशिष्ट कीटकांना इथे काय केलं जातं? टार्गेट केलं जातं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रॅप क्रॉप जो असतो ना, तर तो विशिष्ट पिकांसाठी पर्टिक्युलर क्रॉप साठी यूज केला जातो आणि पर्टिक्युलर पेस्ट साठीच यूज केला जातो. बरं, क्लिअर? क्लिअर. सो ह्या दोघांमध्ये तुम्हाला डेफिनेशन मध्ये थोडा तरी फरक जाणवला असेल. दोघांचंही मोठं एकच आहे की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट किंवा डिसीज मॅनेजमेंट करणं, पण दोघांचाही फोकस हा काय डिफरंट आहे, चेंज आहे. समजलं? सो बघा, ह्याच्या दोघांमधला महत्वाचे डिफरन्सेस बघा. इंट्रोडक्शन कंप्लीट झालं. आता मेन बॉडी लिहायची आपल्याला. मेन बॉडी क्लिअर? सो बघा, एक मिनिट हा. डेकॉय क्रॉपचं मेन गोल काय? टू डायव्हर्ट पेस्ट फ्रॉम द मेन क्रॉप
अँड रेड्युसिंग डॅमेज टू इट. डॅमेज रेड्यूस करणं म्हणजे मेन क्रॉप पर्यंत त्याला पोहोचूच न देणं आणि त्यांचं लक्ष स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणं, लक्ष मेन क्रॉप पासून डायव्हर्ट करणं हा डेकॉय क्रॉपचा काय आहे, महत्वाचा गोल आहे. ट्रॅप क्रॉप युज्ड टू अट्रॅक्ट पेस्ट as well as provide a main control. They can created more aggressively than desired crop. आता हे जे डिझायर क्रॉप आहे, मेन क्रॉप आहे, तर मेन क्रॉप मध्येच हे काय केलं जातं, प्लांटेशन केलं जातं. मेन क्रॉपच्या मध्येच ट्रॅप क्रॉप काय केलं जातं, प्लांटेशन केलं जातं ट्रॅप क्रॉपचं. आणि मग ठराविक प्रकारचे कीटक त्याच्यावरती येतात आणि तेवढेच ह्याच्यावरती पटकन काय करायचं, पेस्टिसाइड मारायचं आणि कायमचा कंट्रोल करून टाकायचं, कायमचा बंदोबस्त करून टाकायचा कीटकांचा. टार्गेटेड ओरिएंटेड आहे. क्लिअर क्लिअर. याचा काय मेन मोटो आहे की टार्गेट, याचा काय मेन मोटो आहे, टार्गेटेड पेस्ट कंट्रोल करणे. आणि याचा मेन मोटो काय, पेस्टला डायव्हर्ट करणे. दोघातला फरक कळाला. सेकंडली बघा, फार्मर्स माइट प्लांट a decoy crop that more attractive to certain pests, encourage them to infect decoy instead of the main crop. मेन क्रॉप पासून मेन क्रॉपला वाचवण्यासाठी ते अशा प्रकारे डिझाईन केलं जातं की इन्सेक्ट त्याच्याकडे अट्रॅक्टच झाले पाहिजेत आणि मेन क्रॉप सिक्युअर राहायला पाहिजे. समजलं. आणि त्याच्यानंतर इकडे काय, ट्रॅप क्रॉप माइट मोर द सस्पेक्टेबल व्हरायटी. बघा, सस्पेक्टेबल व्हरायटी ऑफ सेम स्पीसीज बट डिफरंट क्रॉप. क्लिअर. That known drop pest allowing the farmer manage the pest population effectively. म्हणजे मेन क्रॉप मध्येच ट्रॅप क्रॉप काय करायचे, ग्रो करायचे, त्यांच्यासाठी सापळा रचायचा आणि ते मेन क्रॉप सोडून कुठे येणार, त्या ट्रॅप क्रॉप वरती येणार आणि बस तिथंच पेस्ट मॅनेजमेंट करायचं, विषय संपला. क्लिअर. त्यानंतर थर्ड बघा, डेकॉय क्रॉप फोकस्ड डिस्ट्रक्शन टू प्रोटेक्ट मेन क्रॉप. फक्त काय करायचंय, त्याला मेन क्रॉपला प्रोटेक्ट करायचं. आणि इथे फोकस टू अट्रॅक्टिंग अँड मॅनेजमेंट बेस्ट डायरेक्टली. ओके. त्यानंतर एक्झाम्पल्स बघा, सनफ्लावर, मस्टर्ड, ओकरा, ओकरा म्हणजे भेंडी, आणि मारीगोल्ड. इकडे रॅडिश अँड सोरगम. क्लिअर. मला एक गोष्ट सांगा बरोबर, झाले का क्लिअर आता हे? याच्यात काय अडचण आहे डेकॉय क्रॉप आणि टॅप क्रॉप मध्ये? अजिबात नाही. इंट्रोडक्शन दोघांचे एकदम टिपटॉप मध्ये झाले. ओके. सो इंट्रोडक्शन क्लिअर झालं तुम्हाला, त्यानंतर ह्याची बॉडी क्लिअर झाली तुम्हाला. आता काय, आता कन्क्लुजन. आता कन्क्लुजन. सो कन्क्लुजन मध्ये आपण काय लिहिणार आहे, डेकॉय क्रॉप्स अँड ट्रॅप क्रॉप both strategy can effective in integrated pest management, but their implementation depend on specific pest and crop dynamics involved. वेगवेगळ्या पेस्ट कंट्रोल साठी वेगवेगळे ट्रॅप किंवा डेकॉय क्रॉप वापरले जातात, पण दोघांचंही मोटो काय आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करणं आणि सस्टेनेबल ऍग्रीकल्चरला सपोर्ट करणं. क्लिअर क्लिअर. सो हा झालं त्याचं काय, द एंड म्हणजे कन्क्लुजन. मला सांगा, चारही प्रश्नांमध्ये तुम्हाला काही अडचण आली का रे? नाही ना? सोपं आहे ना? काहीच अवघड नाहीये. आणि ह्याच्यापेक्षाही जास्त सोपं जाईल जेव्हा तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि कॉन्सेप्ट कुठे क्लिअर होणार आहेत? आपल्या क्लासमध्ये क्लिअर होणार आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 च्या पण. पेपर 1 तरी तुम्ही ठीक आहे डिग्रीच्या ह्याला सॉल्व्ह करू शकाल. पेपर 2 मध्ये तर बऱ्यापैकी बॉटनी आहे. परत एकदा 11वी 12वी तुम्हाला काय करायची, अभ्यासायची आहे. प्रश्न पहिल्यात ना, आता शेवटचा सब क्वेश्चन आहे, लास्ट सब क्वेश्चन आहे. कुठला? फर्टिगेशन अँड हर्बिगेशन. सॉरी, अँड नाहीये, वर्सेस आहे. फर्टिगेशन वर्सेस हर्बिगेशन. क्लिअर क्लिअर. इथं पण काय करायचंय मग तुम्हाला, इथेही तुम्हाला डिफरन्स शो करायचा आहे फर्टिगेशन आणि हर्बिगेशन मधला. हा एकदम बेसिक प्रश्न आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही, कारण फर्टिगेशन हा वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि हर्बिगेशन ही वेगळी कॉन्सेप्ट आहे. क्लिअर. मी तर देणारच आहे उत्तर,
पण अशा पद्धतीचे तुम्हाला अनेक जे डिफरन्स आहेत जे डिग्रीला झाले ते तुम्ही शोधून काढा. ओके, आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. काही अडचण आली तर नक्की विचारा. आणि ज्या वेळेला तुम्ही कोर्स एनरोल कराल त्यावेळेला तर काही विषयच नाही, कारण एव्हरी सॅटर्डेला आपली लाईव्ह हे असणार आहे, काय डाऊट सॉल्विंग सेशन असणार आहे. त्यामुळे तुम्ही तिथेही डाऊट विचारू शकता क्लासमध्ये. आपण प्रश्न पहिल्यातला ई क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत. काय विचारलं याच्यामध्ये? फर्टिगेशन वर्सेस हर्बिगेशन. आता याच्यामध्ये इंट्रोडक्शन काय देणार आहेत आपण? इंट्रोडक्शन म्हणजे फर्टिगेशनची एक डेफिनेशन द्यायची आणि हर्बिगेशनची एक डेफिनेशन द्यायची. त्यात तुमचं इंट्रोडक्शन क्लिअर झालं. सो बघा, फर्टिगेशन इज अ प्रोसेस ऑफ डिलिव्हरिंग लिक्विड और वॉटर सोल्युबल फर्टिलायझर. फर्टिगेशन म्हणजे काय? ही अशी प्रोसेस जी काय डिलिव्हर करते? लिक्विड सोल्युबल फर्टिलायझर डिलिव्हर करते. पुन्हा थ्रू इरिगेशन सिस्टीम सच एज ड्रीप अँड स्प्रिंकलर इरिगेशन. म्हणजे ड्रीप आणि स्प्रिंकलर इरिगेशन द्वारे जेव्हा तुम्ही खत देता पाण्यामध्ये विरघळून, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण? फर्टिगेशन असं म्हणतो. फर्टिगेशन असं म्हणतो. ओके, त्यानंतर हर्बिगेशन म्हणजे काय बघा? हर्बिगेशन इज द ऍप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड्स थ्रू द इरिगेशन सिस्टीम लाईक अ सेंटर पायवोट अँड ड्रीप इरिगेशन. ड्रीप इरिगेशन आणि सेंटर पायवोट सिस्टीमद्वारे, इरिगेशन सिस्टीमद्वारे आपण हर्बिसाइड काय करतो? अप्लाय करतो पिकांना. क्लिअर? सो बघा, हर्बिसाइड समजलं तुम्हाला आणि पेस्टिसाइड हर्बिगेशन आणि फर्टिगेशन तुम्हाला क्लिअर झालं. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपल्याला काय लिहायचंय? त्याची बॉडी लिहायची. म्हणजे बॉडीमध्ये आपण काय लिहिणार आहे? डिफरन्स बिटवीन फर्टिगेशन अँड हर्बिगेशन. क्लिअर? सो आता बघा डिफरन्स त्याचा, हे बॉडीमध्ये लिहायचंय. सो बघा, फर्टिगेशन मध्ये आपण काय लिहिणार आहे? इट एम्स टू प्रोव्हाइड प्लांट्स विथ इसेन्शियल न्यूट्रिशन डायरेक्टली टू देअर रूट झोन. प्लांट्सच्या मुळाशी डायरेक्ट आपण काय करतोय? मुळाशी डायरेक्ट आपण काय करतोय? फूड सप्लिमेंट म्हणजे न्यूट्रिशन सप्लाय करतोय प्लांटच्या मुळांना बाय इरिगेशन. क्लिअर? आणि हर्बिगेशन म्हणजे काय? इट्स एम टू कंट्रोलिंग वीड. हर्बिसाइड यूज करतोय ना आपण इकडे. इट एम्स टू कंट्रोलिंग वीड बाय द डिस्ट्रीब्युशन ऑफ हर्बिसाइड फॉर अ लॉंग विथ इरिगेशन वॉटर. क्लिअर? वीड मॅनेजमेंट मध्ये आपण जेव्हा इरिगेशनचा वापर करतो तेव्हा त्याला हर्बिगेशन असं म्हणतो आपण. आणि ह्याचं एम काय? कंट्रोलिंग वीड. आणि याचं एम काय? टू प्रोव्हाइड इसेन्शियल न्यूट्रिशन टू मेन क्रॉप. ओके, सेकंड काय येतं याचं? सेकंड डिफरन्स, इट इम्प्रूव्ह न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी अँड पोटेन्शियल इन्क्रीज द क्रॉप यील्ड. ओके, न्यूट्रिएंट इफिशियन्सी फुलफिल करणं याची. आणि याचं काय? टू रेड्यूस नीड फॉर मॅन्युअल अँड मेकॅनिकल वीडिंग. म्हणजे काय? खुरपणी, भांगलणी, याच्या कोळपणी काय जे असेल ते याच्यावरचा खर्च कमी करणे किंवा मॅन्युअल आणि मेकॅनिकल प्रॅक्टिसेस याच्या रेड्यूस करणे हा याचा मेन मोटो आहे. ओके, हर्बिसाइड यूज केलं, संपलं, गवत फिनिश. क्लिअर? थर्ड वाला बघा, इम्पॉर्टंट फॉर increasingly nutrient uptake, reduced fertilizer waste and controlled nutrient delivered. म्हणजे न्यूट्रिएंट योग्य प्रमाणात दिल्या जाईल, फर्टिलायझरचं वेस्ट टळेल आणि प्रॉपर न्यूट्रिशन क्रॉपला भेटून जाईल. हा त्याचा मेन मोटो आहे. इम्पॉर्टंट फॉर रेड्युसिंग लेबर कॉस्ट. जे भांगलणीसाठी किंवा खुरपणीसाठी तुम्हाला लेबर लागतं त्याचं कॉस्ट रेड्यूस करणं. अँड हेल्प टू वीड कंट्रोल पोटेन्शियल फॉर मोर युनिफॉर्म हर्बिसाइड ऍप्लिकेशन. ओके, युनिफॉर्मली वीड कंट्रोल करणं हा त्याचा मेन मोटो आहे. त्यानंतर फोर्थ डिफरन्स काय त्याचा? एक्झाम्पल अप्लाइंग लिक्विड नायट्रोजन
एक्झाम्पल काय त्याचं, अप्लाइंग लिक्विड नायट्रोजन फर्टिलायझर टू क्रॉप इन यील्ड थ्रू ड्रीप इरिगेशन. ओके, ड्रीप इरिगेशन थ्रू तुम्ही काय देता, नायट्रोजन ज्या वेळेला देता तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, फर्टिगेशन असं म्हणतो. ओके, आणि याचं एक्झाम्पल काय, अप्लाइंग थ्रू ड्रीप इरिगेशन, अप्लाइंग टू ड्रीप इरिगेशन सिस्टीम टू डिस्ट्रीब्यूट अ पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड्स इन अँड ऑर्चर्ड्स. त्याचं एक्झाम्पल झालं. ऑर्चर्ड मध्ये आपण काय देतो, ऑर्चर्ड प्लांटच्या वीड मॅनेजमेंटसाठी आपण अप्लाय केलेलं हर्बिसाइड आहे. ओके, सो आता याचं मेन बॉडी झाली, म्हणजे याचं डिस्क्रिप्शन फुलफिल दिलं आपण. आता कशाची वेळ आली, कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार आहेत आपण, फर्टिगेशन अँड हर्बिगेशन आर बोथ टेक्निक आर अप्लाइंग मटेरियल through an irrigation system, but they are differ their purpose. Clear? दोन्हीही सिस्टीम म्हणजे हर्बिगेशन पण आणि फर्टिगेशन पण हे दोन्ही इरिगेशन थ्रू दिले जातं, पण त्याचे पर्पज काय, दोन्ही डिफरंट आहेत. आय होप गाईज तुम्हाला ही प्रश्नपत्रिकेचं हे स्वरूपही कळालं असेल, आन्सर रायटिंग कोणत्या पद्धतीने करायची तेही कळालं असेल, आन्सर रायटिंग मध्ये किती महत्वाचे घटक आपल्याला मेन्शन करावे लागतात तेही कळत म्हणजे समजलं असेल, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळालं असेल आणि तुम्हाला कुठे कुठे तुम्ही ट्रॅक मध्ये अडकू शकता हेही तुम्हाला कळत असेल, समजलं असेल. आय होप गाईज ह्या पाचही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. अशाच प्रकारे ज्या पद्धतीने आपण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून घेत आहोत त्याच पद्धतीने आपण बॅच डिझाईन केलेली आहे. सो सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आपल्या गोरे पाटील सायन्स अकॅडमी नावाचं जे ऍप आहे तर ते डाउनलोड करा आणि कोर्स एनरोल करा. ठीक आहे गाईज. आणि हा, अँथ्रोपॉलॉजीची पण बॅच आपण लॉन्च करत आहोत, आणि जशी इनिशिएटिव्ह तुमची ऍग्रिकल्चर वाल्यांची आहे तशीच इनिशिएटिव्ह आपण अँथ्रोपॉलॉजी वाल्यांची पण करणार आहेत. म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचा कम्प्लीट कोर्स डिझाईन केलेला आहे जो आपला ऍप वरती असेल, आणि इकडे आपण 2024-2014 पर्यंतच्या युपीएससीच्या अँथ्रोपॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आणि अँथ्रोपॉलॉजीचा जो विषय तो तुम्हालाही कामाला येईल, कारण अँथ्रोपॉलॉजी GS3 ला रिलेव्हंट आहे, GS2 ला रिलेव्हंट आहे, GS1 ला रिलेव्हंट आहे. त्याचबरोबर ज्यांचा अँथ्रोपॉलॉजी असेल त्यांना तर उपयुक्त आहेच आहे, पण ज्यांचा अँथ्रोपॉलॉजी नाही त्यांच्यासाठीही हे प्रश्न खूप जास्त उपयुक्त आहेत, कारण अँथ्रोपॉलॉजी GS1 मध्ये कल्चरला जातो, हिस्ट्रीला जातो. त्याचबरोबर GS2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशनशिप इन एन्शंट इंडिया त्यासाठी जातो. थर्ड मध्ये ट्रेड मध्ये जातो आणि टेक्निक्स मध्ये जातो. क्लिअर? त्याचबरोबर अँथ्रोपॉलॉजी मध्ये कल्चर असल्यामुळे त्याच्यामध्ये फिलॉसॉफर्स पण आहेत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये केस स्टडीज पण आहेत, म्हणजे तुम्हाला एथिक्सला पण त्याच्यामध्ये मदत होऊन जाते. अँथ्रोपॉलॉजीची बॅच जर बघितली तुम्ही तर, म्हणजे बॅच बघा असं नाही म्हणणं माझं, बट क्वेश्चन पेपर ज्या वेळेला मी सॉल्व्ह करून घेईल त्यावेळेला अर्धा एक तास नक्की द्या. ओके, तुम्हाला GS 1, 2, 3, 4 ला ते रिलेव्हंट आहे. कधी कधी एसे पण कल्चर मध्ये जातो, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला हे महत्वाचं आहे. ऍग्रिकल्चरचे पण असे बरेच महत्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला एसे कव्हर होऊन जाईल. राईट? चालेल, मी 2 ते 3 दिवसामध्ये ऑप्शनल अँथ्रोपॉलॉजीचाही सिलेबस डिकोड करणार आहे. तो पण आवर्जून सगळ्यांनी बघा, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की जीएसच्या कोणत्या कोणत्या पार्टशी कुठला सिलेबसचे पॉइंट मॅच होत आहेत, तर त्यानुसार तुम्ही लेक्चर बघा. सो आय होप तुम्हाला हे सगळं अंडरस्टँड झालं असेल, समजलं असेल. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, हॅव अ नाईस डे. बाय बाय.